या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी। महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत असंख्य शाखा। अवश्य भेट द्या। मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा। राज्यभरातील शेतकरी वर्गाचं नुकसान झालेल्या अतिवृष्टी व पावसानं मोठं नुकसान झालंय। पुरामुळे शेतात उभे असलेले पीक वाहून गेलंय, त्यामुळे बळीराजा मदतीच्या प्रतीक्षेत आहे। त्यामुळे अतिवृष्टीच्या मदतीवर सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांना वेळेवर मदत करणे गरजेचं आहे। त्यामुळे राज्यातील महायुती सरकारनं येत्या काळात विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे असे साकडे माजी मंत्री व शरद पवार यांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केलेलं आहे। राज्य सरकारनं येत्या काळात जर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले तर त्यामध्ये राज्य सरकारला मदतीबाबत ठोस निर्णय घेता येणार आहे। 3 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवले तर सर्वच विषयांवर चर्चा करता येणार आहे। या पावसानंतर आलेल्या पुरामुळे शेतकरी वर्गाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतातील पिके पाण्याखाली गेल्यानं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे अधिवेशन घेण्याची मागणी केली जात असल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय। राज्य सरकारनं येत्या काळात 3 दिवसीय विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याची गरज आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी तसेच सरकारच्या दिरंगाईवर चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन आवश्यक असल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय। अशा प्रकारे राज्यातील महायुती सरकारनं येत्या काळात शेतकऱ्यांसाठी साकडं घातलंय सरकारला जयंत पाटलांनी की विशेष अधिवेशन घ्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा। बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी शर्वरी पवार।